पण सगळेजण प्रथम येशूसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. हालेलुया. जोरदार येशूसाठी टाळ्या वाजवू, जोरदार. तुमच्या टाळ्यांचा आवाज ह्या पुणे शहरामध्ये घुमला पाहिजे. हालेलुया. प्रत्येक दुष्ट आत्मा जागा झाला पाहिजे. हालेलुया. प्रत्येक दुष्ट आत्म्याला कळलं पाहिजे कुठंतरी देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. कुठंतरी देवाचा आत्मा उतरून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अशा टाळ्या वाजवा की तो तुमच्याकडे बघून घाबरला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करता ते परमेश्वरासाठी करा. हालेलुया. तुम्ही काय करता ते देवासाठी करा. हालेलुया. इथं हे जे चर्च आहे, हे जे चर्च आहे जीवन परिवर्तन चर्च, इथं आपला उत्तम पास्टर ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुम्ही जे काय करता ते सगळं येशूसाठी करा. माझ्यासाठी नका करू. हालेलुया. जर तुम्ही माझ्याकडे बघताय तर तुम्ही येशूकडे बघणार नाही. पण जर तुम्ही येशूकडे बघता तर सगळं काही तुम्हाला येशू प्राप्त करून देईल. हालेलुया. प्रभू स्वतः म्हणतो, सेवा करून घेण्यासाठी नाही, मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. पण आज काही लोक आहेत ते काय करतात, सेवा करून घेतात. देवाला ते लोक प्रिय नाहीयेत. देवाला प्रिय कोण आहे, जो सेवा करतो. आणि तुम्हाला आणि मला सेवा करण्यासाठी निवडले का करून घेण्यासाठी? सेवा करण्यासाठी. हालेलुया. आपल्यातलं कोणच असं बनवू नका की कोणतरी माझी सेवा करल. कुणाला दास बनवू नका. हालेलुया. ह्या धर्तीवरती, ह्या सृष्टीवरती अथॉरिटी फक्त परमेश्वराला आहे दास आणि सेवक बनवण्याची. आपल्याला नाहीये अथॉरिटी. देवाच्या सेवकांना ती अथॉरिटी नाहीये की कुणाला तरी तुम्ही चेले बनवाल, कुणाला तरी तुम्ही दास बनवाल. तुम्हाला जर कुणाला दास बनवायचंच आहे तर सर्वात आधी तुम्ही देवाचे दास बना. प्रेज द लॉर्ड. जो देवाचा दास बनतो तो इतरांना कधी दास बनवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं 2 किंवा 3 आहेत तिथे देवाचा आत्मा आहे. तुमच्या प्रत्येकापाशी देवाचा आत्मा आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे. देवाने तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी निवडलं आहे. जर तुम्ही वाईट काम करत होते तर आता देवाची इच्छा नाहीये की तुम्ही वाईट काम करणारे बनावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विषय आहे, आजपर्यंत खूप दिवस आपण काय घालवले, वेस्ट घालवले. पण इथून पुढचे दिवस आपले कसे असतील, चांगले असतील, आनंदाचे असतील आणि परमेश्वराच्या कामाचे असतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण खूप झोप काढली का नाही झोप? हालेलुया. आपण संध्याकाळी 8 तास झोपून सुद्धा आपण दिवसा 4 तास झोपतो. देवाला ती इच्छा नाहीये देवाची की तुम्ही झोपणारे बनावे, तुम्ही काम करणारे बनावे, आत्म्यांना जिंकणारे बनावे, आत्म्यांसाठी तुम्ही प्रार्थना करणारे बनवावे. प्रभू माझ्याकडनं, माझ्याद्वारे ह्या धर्तीवरती, या पुणे शहरामध्ये लोकांना तुझ्याकडे घेऊन येणार बनव. माझ्याद्वारे लोकांना तुझ्याकडे वळव. हालेलुया. माझ्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये तू काम कर. माझ्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये तू काय कर, कार्य कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज कोण कोण वॉचमॅन बनण्यासाठी तयार आहे? वॉचमॅन, वॉचमॅन म्हणा. वॉचमॅन. हालेलुया. चांगला वॉचमॅन बना. नाहीतर कोण एखादा चोर आला, लुटेरा आला, त्याला बघून तुमचा हातातला दंड तुम्ही टाकून पळाल. असे वॉचमॅन उपयोगाचे नाहीत. परमेश्वर काय म्हणतो? चांगले वॉचमॅन बना. हालेलुया. बाजूच्याला म्हणा, चांगले वॉचमॅन बना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वॉचमॅन बना. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही काय बना? वॉचमॅन. वॉचमॅन झोपतो का? ड्युटीमध्ये तो झोपतो का? मग तुम्ही झोपू नका. तुमच्या घराचा पहारेकरी तुम्ही आहात. या धर्तीवरती, ह्या सृष्टीवरती प्रत्येकाला तुमच्याद्वारे देव निवडणारे. एक देव संधी तुमच्याद्वारे देणारे. हालेलुया. तुम्ही आता साधे नाहीयेत. हालेलुया. तुम्ही परमेश्वराचे योद्धे.
गेल्या आठवड्यात पण आपण शिकलो तुम्ही परमेश्वराचे काय आहेत, योद्धे. आपण काढू निर्गमनचं पुस्तक 12वा अध्याय. निर्गमचं पुस्तक निर्गम अध्याय 12 वचन 13 आणि 14. 12 ते 14. प्रेज द लॉर्ड. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देशांचे सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खून असेल असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. हा दिवस तुम्हाला स्मारक दाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. प्रेज द लॉर्ड. इथं काय परमेश्वर कमांड करत आहे की आज रात्री, आणि ती रात्र कुठली होती, शेवटची रात्र होती. 10 पिढ्या परमेश्वरांनी मिसरवर आणल्या. प्रेज द लॉर्ड. किती पिढ्या आणल्या, 10 पिढ्या. त्याच्यातली ही शेवटची पिढा इतकी भयंकर आणि इतकी खतरनाक पिढा आहे की ती पिढा काय करणार आहे, ती मरी काय करणार आहे, प्रत्येक घरातला प्रथम जन्मलेला त्याला काय करणार आहे, ती मारून टाकणार आहे. हालेलुया. मग ती प्राण्यांमधला का असना, प्रेज द लॉर्ड, मनुष्यामधलाच नाही, प्राण्यांमधला सुद्धा जो प्रथम जन्मलेला आहे त्यांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. हालेलुया. आणि एक इस्रायलला परमेश्वरांनी मोशेद्वारे एक विधी सांगितली. ती विधी काय होती, हालेलुया, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक कोकरं तुम्ही काय करायचं, अर्पण करायचं. आणि त्या कोकरेचं रक्त तुमच्या घराच्या काळपट्टीला लावायचं, दरवाजेच्या काळपट्टीला बाहेरून लावायचं. कुठून लावायचं, बाहेरून. आणि मग ती मरी येईल त्यावेळेस ते रक्त बघल आणि ते काय करल, तिथून ती निघून जाईल. त्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला हानी होणार नाही, कोणीही त्या घरातलं मारणार नाही. का, कारण त्या घरावरती काय लावलेलं आहे परमेश्वराचं, कोकऱ्याचं रक्त. जे परमेश्वरांनी सांगितलं, हालेलुया, जे परमेश्वर सांगतो ते ऐकून करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. तर मी ह्या वचनांसाठी मी रात्री प्रार्थना करत होतो. परमेश्वराला मी म्हंटल, प्रभू फक्त मिसर लोकांमधलेच लोक मेले का, मिसर देशातलेच लोक मेले का? तर नाही, तिथं काही इस्रायल लोक पण मेले. तुम्हाला मी सांगतो का मेले, कारण त्यांनी ऐकलं नाही. हट्टी म्हणा, हट्टी. परमेश्वराला हट्टी लोक आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. मोशेनी त्या काळामध्ये लोकांना सांगितलं, पण काही लोक कसे होते, हट्टी होते. म्हणा हट्टी. आजही खूप लोक हट्टी आहेत. देवाचा सेवक काय सांगतो त्यांना ऐकायचं नाही, त्यांच्या मनमर्जीने सगळ्या गोष्टी करायच्या. आता आपण आराधना केली, हालेलुया. आराधना काय होती, की काय होती आराधना, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे. हा, प्रेज द लॉर्ड. मैं तुझको, मैं तेरी, हालेलुया. आज थोडेच लोक आहेत जे त्याच्या हृदयाला स्पर्श करतात. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मला ते हवन नकोय जे तुम्ही अर्पण करता. प्रेज द लॉर्ड. मला खरं हवन पाहिजे, तुमचं हृदय मला अर्पण करा. आज लोक ऐकत नाहीयेत, त्यांच्या अज्ञानामुळे ते मेले. त्या काळात पण हट्टी लोक होते, ह्या काळात पण हट्टी लोक आहेत. त्या काळामध्ये पण न ऐकणारे लोक होते, ह्या काळामध्ये पण न ऐकणारे लोक आहेत. वचन त्यांच्यापर्यंत गेलंय, पण ते काय म्हणतात, हे वचन आमच्यासाठी नाही. आणि जो म्हणतो हे वचन आमच्यासाठी नाही, तेच लोक मृत्यूला बघतात.
हालेलुया. त्या दिवशी ज्या वेळेस रात्री तिथं मरी पसरली, तिथं मरी फिरली, तिथं काही इस्रायलाची पण लोक मेले. जे परमेश्वराने विधी सांगितली होती ती विधी त्यांनी केली नाही. का? कारण त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला देवाची गरज नाहीये. आजही खूप लोक दाखवून देतात की आम्हाला परमेश्वराची गरज नाहीये. मी म्हणतो जे मेले ते रडले असतील की जे आम्हाला मोशेनी सांगितलं ते जर आम्ही केलं असतं तर आज आम्ही मेलो नसतो. प्रेज द लॉर्ड. आज ऐकणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ऐकताय तर तुम्ही वाचाल. जर तुम्ही वाचाल तर तुम्ही देवाला पाहाल. स्पष्ट लिहिलेले बायबलमध्ये. हालेलुया. जो शरीराने परमेश्वराचा स्वीकार करतो त्याचा आत्मा देवापाशी जाऊन आनंद करल. पण जो शरीराने देवाचा अपमान करतो त्याचा आत्माही शेवटला नाश पावतो. हालेलुया. आज जर तुम्ही शरीराने परमेश्वराकडे आलात तर आत्म्याचा देव स्वीकार करेल. पण जर तुम्ही म्हणताय आज सगळं काही मी करतो, उद्याच्याला मी स्वीकार करतो, पण माहित नाही जर तुझा मृत्यू त्याच दिवशी झाला तर त्याचा जबाबदार तू असशील. आमचं काम सांगणे, तुमचं काम ऐकणे. मोशेचं काम सांगणं होतं, इस्रायल लोकांचं काम ऐकणं होतं आणि त्या विधीला त्यांनी करणं होतं. देव बळजुबरी कुणावर करत नाही. हालेलुया. त्या रात्री मरी फिरली. ज्या दरवाजावरती रक्त दिसलं नाही त्या घरातले प्रत्येक व्यक्ती काय झाला? मृत्यू पावला. प्रेज द लॉर्ड. आज देवाचे लोक, देवाचे सेवक आज ओरडून ओरडून सांगते एक दिवस येणार आहे, तो दिवस नाशाचा दिवस असेल, अंतिम दिवस असेल, शेवट दिवस असेल. त्या दिवशी ह्या धर्तीवरती हाहाकार होईल. हालेलुया. कुणीही माणूस माणसामध्ये राहणार नाही. प्रत्येक वस्तू देवाच्या नजरेमध्ये मरून जाईल. हालेलुया. त्या रात्री त्यांनी पश्चाताप केला की मोशेचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण मी खरं सांगतो, जे ऐकत नाही, जे हट्टी आहेत ना, तो दिवस जो अंतिम दिवस आहे त्या दिवशीही जसे त्या काळात लोक रडले तसंच येणाऱ्या काळामध्ये लोक रडणार आहेत, जे ऐकणार नाहीत. आज तुम्हाला फक्त ऐकायचे. हालेलुया. आज तुम्हाला फक्त स्वीकारायचंय. तुम्हाला फक्त आज घ्यायचंय. हालेलुया. आणि त्याच्या इच्छेद्वारे तुम्हाला चालायचंय. काहीही तुमच्यासाठी अवघड नाहीये. प्रेज द लॉर्ड. इथं काय सांगितलेलं आहे? इथं फक्त एक शेवटची पिढ आहे. कुठली पिढ आहे? शेवटची पिढ आहे, मरीची पिढ आहे. प्रथम जन्मलेला आज प्रत्येकाच्या घरातला मरण. हालेलुया. फक्त तुम्हाला काय करायचंय? तुमच्या घरामध्ये एक कोकऱ्याला अर्पण करायचंय आणि त्याचं रक्त तुम्हाला त्या घराच्या चौकटीला तुम्हाला बाहेर न लावायचंय. ती मरी ते रक्त बघल आणि तिथून ती पास होईल. प्रेज द लॉर्ड. काय फक्त सोपं काम आहे. हालेलुया. आणि देवाने सगळं काही सांगितलं होतं की ते अर्पण केल्यानंतर त्याचं मांस तुम्हाला कसं खायचंय. देवाने आज्ञा दिलेली प्रत्येक गोष्टीची. हालेलुया. प्रत्येक गोष्टीची देवाने आज्ञा दिलेली. पण आज लोकांना काय वाटते? परमेश्वराची आज्ञा खूप अवघड आहे. सिगारेट पिणं सोपं आहे. लोकांचं आज काय म्हणणं आहे? सिगारेट पिणं सोपं आहे, लोकांना शिवीगाळ करणं सोपं आहे, दारू पिणं सोपं आहे, विमलच्या पुड्या खाणं सोपं आहे, मिसरी लावणं सोपं आहे. पण देवाची आज्ञा, देव म्हणतो एकमेकांवर प्रेम करा, हे खूप अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप अवघड आहे. परमेश्वर म्हणतो जर तू माझ्याकडे बघतो तर तुला कुठल्याही गोष्टी अवघड नाहीयेत. हालेलुया. तुला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील. तू आधी करायला तर सुरू कर. तुम्ही आधी करायला तर सुरू करा. परमेश्वराला तुम्ही मागायला तर सुरू करा. हे प्रभू, मला अशक्य तुझ्या वचन पाळण्यास मला तू शिकव. माझ्या हाताला धरून तू मला चालव. कसं तुला मला बनवायचंय तसं तू मला बनव. माझ्यातनं बदल तुला बघायचा आहे तर तू मला बदल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? देवाला जर तुमच्यातनं बदल जर बघायचाच आहे तर तुम्हाला देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवायला लागल. आज लोक स्वतःला सोपवत नाहीत.
हालेलुया. आज तुम्हाला जर देव बोलत आहे तुमच्या घरच्यांवर प्रेम करण्याच्या आधी तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करा, तर देवाने ती आज्ञा तुम्हाला दिलेली आहे. की अब्राहमाची नजर देवाकडे हटली म्हणून देव परमेश्वर अब्राहमाकडे जातो आणि म्हणतो तुझा मुलगा मला अर्पण असं कर. पण परमेश्वर तो आहे का आपल्या मुलाबाळांना मारून टाकल? हालेलुया. परमेश्वर तुमच्या मुलाबाळांवर तुमच्यापेक्षा दुप्पट प्रेम करतो. हालेलुया. परमेश्वराला अब्राहम मारायचा होता आणि त्याचं लक्ष जे भटकलेलं होतं ते देवाकडे त्याला लावायचं होतं. म्हणून परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टी तू माझ्यासाठी कर. अब्राहम मागे सरला नाही. जर माझ्या ह्या पुत्राला देवासाठी द्यायचंच आहे तर मी त्याला अर्पण असं करत. म्हणजे अब्राहमाने काय दाखवलं? हालेलुया. मला माझे मुलं नाही, मला तू प्रिय आहेस. हालेलुया. पण आज लोकांना काय पाहिजेले? आज लोकांना जग पाहिजेले. आज लोकांना त्यांचा प्रपंच पाहिजेले. आज लोक कुठल्या झोन मध्ये पाहिजेले? कम्फर्टेबल झोन पाहिजेले. हालेलुया. त्यांना असं वाटत आहे की जर मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो तर मला त्रास होईल. हालेलुया. जे वचन आहेत ते तुमच्या चांगल्या जीवनासाठी आहेत. हालेलुया. रक्तस्रावी स्त्री येशूकडे आली. ती सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन थकली होती. तिच्याकडे जे होतं ते सगळं तिने लावलं होतं. हालेलुया. आता ती कंगाल झाली होती. बाजूच्याला म्हणा ती पूर्ण कंगाल झाली होती. तिच्याकडे काहीच नव्हतं. आणि डॉक्टर म्हटले असतील, सगळेजण माझ्याकडे बघा, प्रेज द लॉर्ड. डॉक्टर काय म्हटले असतील तिला? आता घरामध्ये बस, काय कर, कुठं जाऊ नको. प्रेज द लॉर्ड. जर तू गेलीस कुठं, तुझं अशक्य, कशीस तू अशक्त आहेस? कशी आहेस तू? अशक्त. तुझ्यामध्ये काही ताकद नाहीये, कुठंतरी तू मरून पडशील. प्रेज द लॉर्ड. समजतोय तुम्हाला? तिला डॉक्टरांनी काय सांगितलं असेल? तू अशक्त आहेस, तुझ्यामध्ये काही ताकद नाहीये. 12 वर्ष शरीरातलं रक्त जात होतं. रक्तस्रावी स्त्री सगळं काही त्यांनी डॉक्टरांना लावलं होतं. ती पूर्ण कंगाल झाली होती. आता शेवट डॉक्टर तिला काय म्हणत आहेत? आता तू एका जागेवर बस, घरामध्ये बस, बाहेर फिरू नको, कदाचित कुठेतरी तू मरून पडशील. पण तिच्या कानावर काय जातं? सुवार्ता जाती. कोणाची? येशूची. ह्या देशामध्ये, ह्या नगरामध्ये, ह्या गावामध्ये कोण येणार आहे? येशू येणार आहे. डॉक्टरांचा शब्द तिने काय केले? डॉक्टरांच्या शब्दांना तिने पायाखाली ठेवलं. हालेलुया. येशू भेटायला येणार आहे. येशूने आंधळ्यांना दृष्टी दिलेली आहे. मेलेल्यांना येशूने उठवलेला आहे. येशूने खूप मोठे मोठे चमत्कार केलेले आहे. मी फक्त जाणार आणि त्याच्या कपड्याच्या धाग्याला मी स्पर्श करणार आणि मला देव आरोग्य देणार. हालेलुया. परमेश्वर तो आहे का की इथं आल्यानंतर तुम्हाला आरोग्य नाही, तुमचे आजार वाढवणार? हालेलुया. परमेश्वर तो नाहीये इथं आल्यानंतर तुमचा आजार वाढवल. परमेश्वर तो आहे इथं आल्यानंतर तुम्हाला आरोग्य देईल. हालेलुया. तुमच्या आजाराला तो पायाखाली तोडवल, तुम्हाला पूर्णपणे तो बरं करेल. फक्त तुम्हाला काय करायचंय? डॉक्टरांचं बोलणं तुम्हाला पायाखाली ठेवून येशूच्या स्वार्थाकडे तुम्हाला कान लावायचे. हालेलुया. माझा येशू तो नाहीये की तुम्ही इथे याल आणि तुम्ही जास्त त्रासामध्ये पडाल. माझा येशू तो आहे, जर तू इथं आलेला आहे तर तुझे सगळे त्रास तो काढून टाकल, तुला पूर्णपणे तो बरं करल. हालेलुया. फक्त तुझा फेथ आणि विश्वास पाहिजे. फक्त तो विश्वासाने चालला पाहिजे. जर तुझ्यामध्ये विश्वास नसेल तर देवाला बोल, माझ्यातला विश्वास तुझ्या वचनांद्वारे वाढव. हालेलुया. आज लोक का हरत आहेत, का पडत आहेत? कारण विश्वास त्यांच्यातला शैतान कमजोर करत आहे. आज युद्ध करतात शैतानाबरोबर. हालेलुया. युद्ध तुम्ही कधी केलं पाहिजे? ज्या वेळेस तू आतमध्ये घरामध्ये जाशील, दरवाजा लावशील, गुडघ्यावर बसशील, परमेश्वराला बोलशील, प्रभू मला तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या शक्तीने भर, माझ्यामध्ये तुझी ताकद आणि बळ प्रगट कर. ज्या वेळेस मी जाईल त्यावेळेस प्रत्येक शैतानाला मी हाणून पाडल. माझ्याद्वारे दुष्ट आत्मे घाबरतील.
माझ्याद्वारे दुष्ट आत्मे पडतील, आंधळ्यांना पण माझ्याद्वारे दृष्टी मिळेल. हालेलुया. माझ्याद्वारे हालेलुया मोठे मोठे काम होतील. पण आज विश्वासणारा काय करत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणारा काय करत आहे? जे जे जुने लोक आहेत ना, मी खरं सांगतो, जे जुने लोक आहेत ना ते आज पडत आहेत. येशूला ओळखणारे लोक आज पडत आहेत, आणि जे काल आलेले आहेत ते परमेश्वर त्यांना उंच करत आहे. कशामुळं? विश्वासाद्वारे. हालेलुया. रक्तस्रावी स्त्री, तिला डॉक्टर बोलले की तू जाशील तर तू बाहेर मरशील, तू पूर्ण अशक्त आहेस, तुझ्यामध्ये ताकद नाहीये, बळ नाहीये, तू अशुद्ध आहेस. हालेलुया. कदाचित जर कुणाला कळलं, जर तू कुणाला चुकून शिवलं तर ते लोक तुला दगडमार करतील, तू जाऊ नको बाहेर. पण तिने काय केलं? तिने डॉक्टरांच्या शब्दांना मागं ठेवलं, तिने डॉक्टरांच्या शब्दांना पायाखाली ठेवलं, आणि ती काय म्हणती? मी जर आज माझ्या येशूकडे गेले नाही तर कदाचित मी आज रात्री मरण. तिने निश्चय केला, आज मी जाईल आणि माझं स्वर्गातलं आरोग्य मी प्राप्त करेन. आज मी जाईल आणि येशूच्या फक्त कपड्यांच्या धाग्याला मी स्पर्श करेन. हालेलुया. आज लोक झोपत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज खूप लोक झोपेमध्ये आहेत, आज खूप लोक अशक्तहीन आहेत. परमेश्वर म्हणतो, मी त्यांना चालवणारा परमेश्वर आहे, पण कोणीच माझ्याकडे बघून चालणारा नाहीये. हालेलुया. आज देवाला त्याच्याकडे बघून लोक चालणारे पाहिजे. दावीद पडला पण त्यांनी क्षमा मागितली, परमेश्वराने त्याला माफ केलं. आज लोक पडत आहेत, पण क्षमा कुठंच नाहीये. परमेश्वराला त्यांचा काय आहे? वीट आहे. हालेलुया. परमेश्वर काय करतो? त्यांना दूर करतो. प्रेज द लॉर्ड. आणि जे त्याला खरी आराधना देतात, खरी आराधना त्याच्या नावाने करतात, जे उत्तम भेट देतात, प्रत्येक रविवारी येऊन त्याच्या उपस्थितीमध्ये बसतात, देव त्यांना बघतो. देव त्यांना बघतो. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला बघत आहे, कारण त्याला तुमची काळजी आहे. हालेलुया. त्याला तुमची काळजी आहे. परमेश्वर तो नाहीये तू संकटाच्या वेळेस तू एकटा चालशील, नाही. जर तू संकटामध्ये आहेस तर देव तुझ्या सोबत चालेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक पडत आहेत विश्वासामध्ये. ते आज डॉक्टरांचे शब्द कॅन्सल करा. डॉक्टर काय बोलतोय ते ऐकू नका. डॉक्टरांच्या बोलण्याला मी कॅन्सल करतो. जे काय तुम्हाला डॉक्टरांचे रिपोर्ट सांगत आहेत, त्या रिपोर्ट मधले प्रत्येक अक्षर देवाने बदललेले आहेत. हालेलुया. इथं येऊन बसल्यानंतर देव तुम्हाला आजारांनी भरणार नाही, देव तुम्हाला सामर्थ्याने भरेल. फक्त तुमचा फेथ, तुमचा विश्वास पाहिजे. मी देवाच्या मंदिरामध्ये जाईल आणि मी आरोग्य प्राप्त करेल. हालेलुया. हे ते मंदिर नाहीये इथे येऊन तुम्हाला त्रास होईल. हे ते मंदिर आहे इथे येऊन तुम्हाला सार्वकालिकचं देव जीवन देईल. प्रेज द लॉर्ड. इथे येऊन तुम्हाला सार्वकालिकचं देव जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. ज्यांना कान आहेत त्यो ऐको. प्रेज द लॉर्ड. मत्ते 11 आणि 15 आपण काढू. ज्याला कान आहेत ज्याला कान आहेत, जो ऐकतो तो कधी हारणार नाही, तो कधी पडणार नाही, तो कधी चुकणार नाही, तो कधी परत पुन्हा त्या वाईट संगतीला बसणार नाही, पुन्हा वाईट लोकांबरोबर फिरणार नाही, पुन्हा हालेलुया परमेश्वराच्या नजरेमध्ये तो कधी पडणार नाही. का? कारण देवाने बोलला आणि त्याने ऐकलं. आज देवाला कोण पाहिजे? जो देवाच्या मुखातले शब्द ऐकतो. हालेलुया. आणि त्या पद्धतीने करतो. प्रेज द लॉर्ड. हे काय अवघड आहे का? कुठल्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात का? प्रेज द लॉर्ड. रोज तुम्हाला खड्डा खांदायला लावलाय का? रोज तुम्हाला दगड उचलायला लावलेत का? रोज तुम्हाला कुणाला मारायला सांगितलंय का? परमेश्वर काय म्हणते की फक्त तुम्ही ऐका आणि मी जे काय तुम्हाला सांगते ते तुम्ही करा. हालेलुया. जड काहीच नाहीये, सगळं काही सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर ना आपण काढू मार्क 4 आणि 23. काय लिहिलेलं आहे तिथं? मार्क 4:23. कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको. हालेलुया. ज्यांना ऐकण्यासाठी कान आहेत तर त्यांनी ऐकावं. परमेश्वराने, प्रभू येशूनी
सगळ्यात आधी हालेलुया आंधळ्यांना दृष्टी दिली का तर त्यांनी त्याला बघावं, बाहेरला ऐकणारे कान दिले का तर त्याचा शब्द त्यांनी ऐकावे. देवाची इच्छा नाहीये की तुम्ही बघून सुद्धा तुम्ही आंधळे बनावे. देवाची इच्छा नाहीये तुम्ही ऐकून सुद्धा तुम्ही बहिरे बनावे. हालेलुया. जो ऐकतो त्याला देवाने स्वर्गातलं सगळं काही दिलेलं आहे, पण जो ऐकूनही त्या गोष्टी करत नाही तर तो देवाच्या नजरेमध्ये पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या मुलांकडनं आशा कधी बाळगावी जेव्हा तू तुझ्या मुलांसमोर सगळ्या गोष्टींमध्ये पाप सोडून जर तू चालतोय तर तू मुलांकडनं इच्छा बाळग की माझे मुलं माझ्यासारखं करतील. पण जर तू तुझ्या मुलांसमोर पाप करतोय आणि तू आशा बाळगतोय की माझ्या मुलांनी पण चांगलं काम करावं तर ते होणार नाही. जे तू घरामध्ये झाड लावलेलं आहे त्या झाडाला तू तेच फळ बघशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो दयेचा आणि तो मायेचा सागर आहे. तो परमेश्वर नाहीये की आज तू इथं आला बसला आणि उद्याच्याला तो तुला सोडून दिल नाही. जर तू आज इथं आलाय, जर तू वचन ऐकलंय, माझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या आशीर्वादाला बघतील तर येणाऱ्या हजारो पिढ्यांना देव तुझ्या आशीर्वादाने भरल, सामर्थ्याने परमेश्वर भरल. हालेलुया. देव तुला एकटा असं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? प्रगटीकरण 2 आणि 7 आपण काढू. प्रगटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय. तिथं काय लिहिलेलं आहे? आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. आत्मा कोण बोलते? आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा ज्या वेळेस मोशे समोर एक झाड जळत होतं, काय जळत होतं? झाड जळत होतं. ते झाड राख होत होतं का? ते झाड राख होत नव्हतं. मोशे ते बघून अचंबित होतो. हालेलुया. पण एक झाड होतं ज्या झाडाला अंजिराची फळं लागले नव्हते. येशू एकच शब्द बोलतो की तू जळून राख हो. ते झाड काय होतं? जळून राख होतं. का राख होतं? कारण परमेश्वर तो आहे जे झाडाला फ्रूट दिसणार नाही ते झाड ते उपटून टाकीन. हालेलुया. पण जे झाड हंगामी फळ देतं त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरून येईल, पण तो कधी खाक होणार नाही. तुमचे शत्रू तुम्हाला बघत असतील, तुम्ही पडाल पण तुम्ही पडणार नाही. तुमच्यासाठी खूप काही ते करत असतील पण तुमच्यावर एकही शस्त्र चालणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घराचा पूर्वी कोणतरी असा वॉचमॅन होता की एक लिंबू मारला की ते वॉचमॅन पळून जायचा, मिरची फेकली की तो वॉचमॅन पळून जायचा. हालेलुया. पण आता तो वॉचमॅन नाहीये. आता तुमच्या घरचा इथं आला तर वॉचमॅन बदललेला आहे. तो वॉचमॅन तुमच्या घराला लाभलेला आहे. भजन संहिता 121:4 मध्ये माझा देव कधी झोपतही नाही आणि तो कधी डुलकीही घेत नाही. हालेलुया. तुमचे वैरी वैतागतील, कंटाळतील, ते म्हणतील हा कसला परमेश्वर आहे, कधी झोपत नाही. तो म्हणतो मी झोपणार नाही. माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना मी हातामध्ये धरून चालवतो. हालेलुया. आता तुमच्या घरचा वॉचमॅन परमेश्वर जिवंत आहे. हालेलुया. तो तुमच्यासाठी भजन संहिता 91ची ढाल तुमच्या कुटुंबाला तो झालेला आहे. तुमचे वैरी थकतील, तुमच्यावर करणी धरणी भामामती चालणार नाही, तुमच्यावर कुठल्याच गोष्टी चालणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे बघा म्हणजे मी तुम्हाला वचन सांगल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी तुम्हाला सहज कोणी वाईट नजरेने बघितलं की तुम्हाला नजर लागायची का नाही? प्रेज द लॉर्ड. मी चुकीचं बोलतोय का? मग नजर लागली की तुम्ही काय करणार? मीठ घेणार, मिठाने नाही झाली तर मिरच्या घेणार, मिरच्यांनी नाही झाली तर अजून तुम्ही काहीतरी टोटके आजमावणार. समजते? त्यावेळेस तुमच्या घरचा वॉचमॅन कमजोर होता. समजते तुम्हाला? कसा होता तुमच्या घरचा वॉचमॅन त्यावेळेसचा? कमजोर होता. हालेलुया. आता जो वॉचमॅन आहे ना
तुमच्यावर कुठलीच बाधा होणार नाही. कारण तुमच्या वैरांच्या आणि तुमच्यामध्ये कोण आहे? तो ढाल परमेश्वर आहे. तो तुमच्यावर कुठलंच संकट येऊ देणार नाही. हालेलुया. तो तुमच्यावर कुठलीच व्याधी येऊ देणार नाही. हालेलुया. तो तुमच्यावर कुठले प्रॉब्लेम येऊ देणार नाही. तो तुमच्यावर कुठले आजार येऊ देणार नाही. हालेलुया. आलेल्या आजारांना पण मरायला लागेल तुमच्या शरीरांमध्ये. ते आजार येतील तुमच्याकडे. हालेलुया. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये ते प्रवेश करतील त्यावेळेस त्या आजारांना तिथं मरावं लागेल गुदमरून. का? कारण तुमच्या शरीरामध्ये प्रभू येशूचं रक्त धावते. हालेलुया. तुमचं रक्त साधं रक्त नाहीये. तुमचं रक्त येशूचं रक्त झालेलं आहे. हालेलुया. तुम्ही मरणार नाहीत. तुम्ही युगानुयुक्त जीवन मिळवणारे बांधणार आहेत. कोण डॉक्टर आहे जो मला म्हणतो तुला शुगर आहे, मी त्या शुगरला कॅन्सल करतो येशूच्या नावाने? कुठला डॉक्टर आहे जो म्हणतो तुम्ही जर त्या मंदिरामध्ये जाल, तुम्ही जर तिकडे जाल तर तुमचे शरीर खराब होईल? नाही. इथे येऊन जर तुम्ही बसताय तर तुमच्या डोक्याच्या केसापासून तुमच्या पायाच्या नाकापर्यंत देव सगळं काही तुमच्या शरीरातला अवयव बदलत. हालेलुया. कमजोर अवयव काढून टाकल आणि चांगले अवयव परमेश्वर तुम्हाला प्रदान करेल. परमेश्वराकडे कुठल्या गोष्टीची कमी नाहीये, कुठल्या गोष्टीची घटी नाहीये. परमेश्वराकडे सगळं काही भरभराटीने. तू माग म्हणजे ते तुला मिळेल. हालेलुया. तुमच्या शरीराला डॉक्टरांची पण गरज लागणार नाही जर परमेश्वर काम करत आहे तर. कारण तो वैद्यांचा वैद्य आहे, तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी काय आहेत? शक्य आहेत. अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. हालेलुया. इथं आल्यानंतर न कोण आपल्यातला आहे का बाबा त्याला कोणाची नजर लागली? हालेलुया. त्याने उतारे ओलांडले, तो आजारी पडला, त्याला ताप आला, त्याला थंडी आली. हालेलुया. आज जर तुम्ही अजून बाप्तिझमही घेतलेला नाही तर देव तुम्हाला असा अद्भुत सांभाळतो. जर तुम्ही बाप्तिझम घेतल्यावर तुमच्यातून देव काय करू शकतो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दूरनच तुम्हाला दुष्ट आत्मा बघून म्हणल हा येशूचा आहे, मी इथून निघून चाललो. हालेलुया. हा येशूचा आहे. डॉक्टरांच्या शब्दांना देव कॅन्सल करेल तुमच्यासाठी. फक्त तुमचा विश्वास पाहिजे. इथं येऊन तुम्ही बसले पाहिजे. इथं येऊन प्रभूजी प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत, पण त्याच्या संग चालणारे फार कमी आहेत. हालेलुया. मी गॅरंटी देतो तुम्हाला. हालेलुया. मी तुम्हाला लिहून देईल. हालेलुया. जर तुम्ही इथं येऊन प्रत्येक रविवारी बसताय तर तुम्ही कुठल्या आजारांना बघणार नाही, कुठल्या घटींना बघणार नाही. हालेलुया. जर ते आजार तुमच्याकडे आले तर मी त्याची जिम्मेदारी घेईल. का? कारण मला माहित आहे ज्या देवाकडे मी बघून चालत आहे तो देव मला सांभाळतो, तर तोच देव तुम्हाला पण सांभाळेल. हालेलुया. फक्त तुमचा विश्वास वाढला पाहिजे, तुमचा फेथ वाढला पाहिजे. माझ्या शरीरामध्ये आजारांना मरायला लागेल येशूच्या नावाने, मरायला लागेल येशूच्या नावाने. प्रभू येशू तो नाहीये तो आजारामध्ये आणि तो तुझा उपयोग करून घेईल. येशू तो आहे. सगळ्यात आधी तुझे आजार पडतील आणि राष्ट्रांमध्ये मी तुला घेऊन जाईल. प्रभू येशू तो नाहीये की कुठले काम अर्धवट असं करेल. प्रभू येशू तो आहे, मी जर पूर्ण केलेला आहे तर माझे लोक ही सगळं काही पूर्ण करणारे बनतील. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्याच्याकडे आलाच आहात तर तुम्ही पूर्ण करणारे बना. अर्धवट सेवा करतात ते लोक. एक रविवारी येतात ते, 2 रविवारी सुट्ट्या, 2 रविवारी येतात ते, महिनाभर गायब. डॉक्टरांनी थोडस काय सांगितलं की चर्चला येणं बंद. मी म्हणतो तुम्ही त्या परमेश्वराकडे आलेला आहात की तुमच्यावर कुठलंच शैतानाचा असर होणार नाही. तुमच्या आसपासला पण शैतान फिरकणार नाही. पण तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही इथं येऊन बसलं पाहिजे, तुम्ही हे वचन ग्रहण केलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. मोशे म्हणतो आज प्रत्येकाला जे देव सांगत आहे ते करावं, करणं गरजेचं आहे. ज्यांनी केलं ते नम्र आत्म्यांचे होते, ज्यांनी नाही केलं परमेश्वराला त्यांनी काय केलं? परमेश्वराला सोडलं आणि त्याच रात्री ते लोक मेले. आज खूप लोक आहेत, आज खूप लोक आहेत. देवाचे सेवक म्हणतात की तुम्ही चर्चला या, चर्चला या. माझे आठवड्याचे नाही म्हणलं तरी 50 मेसेज असतील, रविवारी तुम्ही या आणि बसा, रविवारी तुम्ही या आणि बसा.
हालेलुया. इतके तुम्ही कमजोर आहेत का? कुणाच्या तरी शब्दांनी तुम्ही चर्चेला येणं बंद कराल? इतके तुम्ही कमजोर आहेत का की तुमच्यामध्ये एक रुपया नाही आणि तुम्ही चर्चेला येऊ शकत नाही? इतके तुम्ही कमजोर आहेत का? हालेलुया. तुमच्या ऑफिस मधले, तुमच्या कामातले साहेब लोक तुम्हाला म्हणतात आज सुट्टी करू नका आणि तुम्ही चर्च सोडून तिकडे जाल. इतके कमजोर आहे का तुमचा आत्मा? हालेलुया. आज जर तुमच्या कामातल्या साहेबांना तुम्ही सांगाल माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन खूप गरजेचं आहे बसणं, जर मी आज तिथं जात आहे तर तुम्ही आशीर्वादित होत आहे. जर मी आज तिथं जात आहे तर तुमच्या कंपनीचं ग्रोथ होत आहे. हालेलुया. तुमच्या घराचा ग्रोथ होत आहे. ओ माझा आशीर्वाद, माझा पाय जिथं लागणार आहे तिथली गोष्ट आशीर्वादामध्ये देव बदलणार आहे. इतके कमजोर आत्मे आहेत का? आज देवाने त्या लोकांना निवडले का? देव रात्री मला ह्या गोष्टींबद्दल बोलत होता. हालेलुया. मला कुणाला म्हणला पप्पा आता झोप, तरी देव माझ्या संग बोलत होता. मी तुम्हाला सांगू, जेव्हा देव माझ्या संग बोलतो ना तेव्हा माझं नजर कुठं नसतं, लक्ष कुठं नसतं. हालेलुया. परमेश्वर मला म्हणतो मला आज पश्चाताप होते. मी म्हणलं कुठला परमेश्वर? परमेश्वर म्हणतो मी आज अशा आत्म्यांना निवडले की ते आत्मे दाखवतेत की आम्हाला तुझी गरज नाही, आम्ही आमचं सक्षम आहे. हालेलुया. इतकं तुमचं शरीर कमजोर पडलंय का की तुम्ही इथे येऊन बसू शकत नाही? इतकं तुम्ही आज त्या गोष्टींना बघते का? हालेलुया. जे आज शैतान तुम्हाला दाखवते आणि तुम्ही त्याला बघून घाबरते, आज जर तुम्ही कमजोर पडला असाल तर मी खरं सांगतो अजूनही वेळ वाया गेलेली नाहीये. तुम्ही पुढच्या रविवार पासून या, परमेश्वराला स्वीकार करा, पुन्हा तुमची कंबर बांधा आणि यहोशुआ सारखं दोन धारी तलवार घेऊन शैतानाचा विरोध करणारे बना. अजूनही वेळ संपलेली नाही. हालेलुया. पडलेल्या लोकांना परमेश्वर पुन्हा उंच करतो. हारलेला तो व्यक्ती जो पडून कधीच उठत नाही, पण जिंकलेला तो व्यक्ती जो पडलेला आहे पण ते उठून चालण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. दावीद पडला होता, दावीद हारला होता, पण परमेश्वराकडे जाऊन म्हणतो माझ्याकडनं जी चूक, जो अपराध घडला आहे त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, मला माफ कर. देवाने त्याला माफ केलं आणि पुन्हा त्याच्याकडनं देवाने काम करायला सुरू केलं. आज आहे का कुणाचं हृदय दाविदासारखं? पूर्ण इस्रायल देशाचा राजा आहे तो. हालेलुया. पण प्रत्येक दिवशी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाला धन्यवाद देते. हालेलुया. अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक रविवारी जाऊन देवाच्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये बसतात. पूर्ण 2 तास फोन स्विच ऑफ ठेवतात. हालेलुया. त्यांच्यासारखं आपल्या कुणाला मंडळीमधल्या कुठल्या व्यक्तीला तेवढं मोठं काम नसल. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 2 तास मोबाईल स्विच ऑफ करून चर्चमध्ये जाऊन बसतात आणि देवाला आभार प्रदर्शन करतात. मला असं वाटतं आपल्या मंडळीमधल्या लोकांना तितके त्यांच्यापेक्षा मोठे काम काही नसतील. हालेलुया. आज लोकांना आराम पाहिजेले. काय पाहिजेले? आराम पाहिजेले. एक दिवस येणार आहे परमेश्वराच्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर ना आरामच आराम आहे. हालेलुया. हे दिवस जे आहेत हे झोपण्याचे दिवस नाही, हे दिवस परमेश्वराच्या नावाने काम करण्याचे दिवस आहे. आज आपण काय करतोय? हालेलुया. आज आपलं लक्ष कुठं लागलेलं आहे? जे जग करते ते जर तुम्ही करताय तर तुमच्यामध्ये आणि जगामध्ये काय फरक नाही. तुम्हाला हलवणारे, तुम्हाला भटकावणारे, खोटं शिक्षण देणारे तुमच्याकडे पुष्कळ येतील, पण तुमच्या हाताला धरून चांगलं सांगणारे तुम्हाला कोण मिळणार नाही. हालेलुया. तुम्ही वाईट करताय, तुमच्याकडे कोणी येणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये याल, ज्यावेळेस तुम्ही चर्चला याल, त्यावेळेस तुमच्या घराच्या, तुमच्या उंबऱ्याच्या समोर लाईन लागल आणि लोक म्हणतील हा आपला परमेश्वर नाही, हा आपला देव नाही. हालेलुया. पण त्याच वेळेस तुम्हाला त्याच ठिकाणी स्टँड घ्यायचा आहे. हालेलुया. माझा परमेश्वर सगळ्या राष्ट्रांवर प्रीती करणारा, प्रेम करणारा, त्याचा आज मी हात धरून चालते. आज लोकांना त्रास होते, तुम्ही दारू पित नाही, तुम्ही व्यसन करत नाही, तुम्ही लोकांची निंदा करत नाही, खोटं बोलत नाही, आज त्या दुष्ट आत्म्यांना त्रास होते. हालेलुया.
तुमच्यातला पवित्र आत्मा जगाच्या दुष्ट आत्म्यांना कधीच समजून घेणार नाही. तुमच्यातल्या पवित्र आत्म्याला जगातला जो दुष्ट आत्मा आहे तो कधीच समजून घेणार नाही. तुम्ही अपेक्षा बाळगू नका की मला समजून घेणारे येतील. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? ज्यांना कान आहेत ते ऐकू. आताच आपण वाचलं. तुम्ही कुणाकडनं अपेक्षा बाळगू नका मला कोणतरी समजून घेणार येईल. हालेलुया. येशूला कुणी समजून घेतलं नाही. देवांचा देव होता, प्रभूंचा प्रभू होता. यशाया 53 मध्ये अध्याय होतो. सगळ्यांच्या मुखामध्ये ते शब्द होते, ते वचन होते, पण त्याच्या पायामध्ये खिळे ठोकत होते. लिहिलेलं आहे तरी पण ते लोक जागे झाले नाही. त्याच्या हातामध्ये खिळे ठोकत होते, लिहिलेलं आहे तरी पण त्या लोकांचे डोळे उघडले नाही. हालेलुया. जर येशूला त्यांनी क्रूसावरती टांगलं, येशूने कुठलंच काम चुकीचं केलं नव्हतं, तर तुम्ही आणि मी कुठल्या जगाकडनं अपेक्षा बाळगतोय की आम्हाला जगाकडनं काहीतरी चांगलं मिळेल? देवाची इच्छा आहे की तू जगासाठी कोणतरी वेगळा बन, लाखांमध्ये तू चमकणारा बन. हालेलुया. समजत तुम्हाला? हालेलुया. ज्यांना कान आहेत ते ऐको. एक गोष्ट घडली, अशी गोष्ट घडली की वचन चालू आहे. काय चालू आहे? वचन चालू आहे. आणि ते वचन कुठं होतं? ते वचन 3ऱ्या मजल्यावर होतं, महाडीवर होतं. आणि ते ऐकताना एका मुलाला काय लागलं? झोप लागली. म्हणा झोप लागली. बाजूच्याला म्हणा त्यांना झोप लागली. हालेलुया. जो ऐकणार नाही तो मारणार. समजते? जो ऐकणार. तुम्हाला काय वाटतंय? इथं न आलेल्या लोकांना, जे आले नाहीत त्यांना असं वाटतंय की ब्रदर ऑनलाईन सोडतील, युट्यूबवरती आम्ही ऐकू. आशीर्वाद तो आशीर्वाद नाही मिळणार तुम्हाला. तुम्हाला यायची संधी होती, तुम्ही आले नाही. हालेलुया. ही रेकॉर्डिंग, हे युट्यूबला टाकलेलं वचन त्याच लोकांसाठी आहे जे येऊ शकत नाही, जे आपल्यापासून खूप दूर आहेत. हे पुणे शहरातल्या लोकांसाठी नाहीये. त्यांना येण्याची इच्छा आहे, येण्यासाठी साधन आहे, ते येऊ शकतात, पण ते काय करते? परमेश्वराला ते स्वीकारत नाहीये. स्वीकारले पण ते परमेश्वरासंग चालण्यासाठी तयार नाहीये. ते फक्त बोलतात, आम्हाला खूप वर्ष झालं देवाला ओळखतोय. हालेलुया. तुम्ही फक्त ओळखता, आम्ही त्याला घेऊन चालतो. हालेलुया. आम्ही त्याला घेऊन चालतो, आणि जो घेऊन देवाला चालतो तो कधी पाडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो कधी हारणार नाही. का? तर तो देवाला घेऊन चालतो. आज देवाला घेऊन चालणारे लोक पाहिजे. लोकांना वाटतंय देव आम्हाला, अरे देव तुला कधीच घेऊन चालणार नाही. तुझ्या अपेक्षा ठेव. तो अपेक्षा बाळगणारा बन की मी परमेश्वराला घेऊन चालणार, मी वचनांना घेऊन चालणार, मी दोन-धारी तलवारला घेऊन चालणार, मी लोकांच्या जीवनात काम करणार. हालेलुया. आज लोकांचं लक्ष कुठे लागलेलं आहे? डॉक्टरांकडे लागलेलं आहे. पण डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य जो या बायबलमध्ये आहे, त्या बायबलला वाचण्यासाठी आज लोक तयार नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. मोशे किती वर्षाचा होता? 80 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता मोशे? लिहिलेले की मोशेची नजर इतकी तेज होती, इतकी तेज होती. हालेलुया. की प्रत्येक अक्षर तो मोठ्याने वाचायचा बी आणि लोकांना सांगायचा बी, जे देवाकडनं आलेले. आज आपल्या मंडळीमध्ये प्रेज द लॉर्ड काय चाललेलं आहे? सुस्तपणा चाललेला आहे. सुस्त लोक का सुस्त होते? कारण शैतानाचा आत्मा सुस्त आहे. पवित्र आत्मा सुस्त नाहीये. पवित्र आत्मा कसा आहे? चंचल आहे, आणि तो हमेशा काम करणार आहे. देव जर बोलला बर्नबास उठ, बर्नबास म्हणतो नको प्रभूजी, मी लय झोपलोय, मी लय थकलोय. पण देव काय म्हणतो? आता तुला मोठं काम करायचंय. काय काम करायचंय? अद्भुत चमत्कार करायचाय. कुठला चमत्कार करायचाय? मी खूप दमलोय, मी खूप थकलोय, मी काम करून आलोय, माझा हातपाय चलत नाहीये. प्रभू म्हणतो तुला अशा व्यक्तीकडे घेऊन जाते की तुझ्या प्रार्थना करण्यानेच त्याला डोळे मिळतील. बर्नबास म्हणला का परमेश्वराला मी नाही जात? बर्नबास काय म्हणतो? यस, आय एम हिअर, आय एम रेडी, मी तयार आहे प्रभूजी. ते उठला. कुणाकडे जायचंय?
देव म्हणतो तुला शाऊलकडे जायचंय, तू घाबरतो, शाऊलकडे जायचंय मला. तोच आहे का हा शाऊल ज्याने तुझ्या लोकांना मारण्यासाठी आज्ञा सोडलेली आहे? देव म्हणतो आता नाही, आता तो शाऊल नाहीये, आता मी त्या शाऊलला मी त्याला पाऊल बनवणार आहे. आज आहेत का ते पात्र? प्रेज द लॉर्ड. बर्नबास जातो आणि शाऊलच्या डोक्यावरती, पाऊलच्या डोक्यावरती हात ठेवतो. त्याच्या डोळ्यामध्ये जे आंधळपणाच्या खपल्या होत्या पटकन ते गळून पडतात. हालेलुया. तो परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्या संगत आहे. आज जर देव कुणाला प्रार्थना करण्यासाठी उठवतोय, झोपेमध्ये त्यांना उठवून बसवतोय, ते लोक झोपेमध्ये पण प्रार्थना करायला आळस कंटाळा करतात. मला देव सगळं दाखवतो. आज लोकांना झोपेनी आणि सुस्तपणाने काहीच कळत नाहीये का? शैतानाची सगळ्यात मोठा हत्यार काय आहे तुम्हाला सांगू? आळस, कंटाळा आणि झोप. हे जर असेल, तुम्ही बायबल वाचायला बसले, एकही मिनिट तुम्ही बायबल वाचणार नाही. पण तुम्ही पिक्चर बघायला बसले, टीव्ही पशी बसले, तर तुम्ही तासून तास ते बघायला तुम्हाला शरीर साथ देईल. खरंय का हे? का हे माझ्या संग एकट्या संग घडतं? तुमच्या संग घडतं या गोष्टी का? असं का घडतं? मी वाईट गोष्टींना तासून तास बघू शकतो, पण चांगल्या कामांना मी वाचू शकत नाही. कारण शैतानाची इच्छाच आहे तुमच्या जीवनामध्ये, चांगल्या गोष्टींना बघू नको, वाईट गोष्टी करून वाईट संगत तू चाल. प्रेज द लॉर्ड. समजत आहे तुम्हाला? हालेलुया. आज वाईट गोष्टींना लोक तासन तास देतात, पण प्रार्थना करायला 10 मिनिटं सुद्धा बसू शकत नाही. 10 मिनिटं जरी विश्वासणारी प्रार्थना केली ना, तर 10 मिनिटाच्या प्रार्थनेला पण त्याला असं वाटतं, बापरे, मी किती दिवस झालं देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसलो होतो. पण जो तासून तास प्रार्थना करतो ना, त्याला असं वाटतं की अजून मी काहीच केलेलं नाहीये. तो खरा आत्मा आहे. अजूनही मला देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसायचंय, अजूनही मला तासून तास वचन वाचायचंय. मला देव बोलत होता, हालेलुया, आणि मी ऐकत होतो. पण ज्या वेळेस ती वेळ संपली, मला अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. असा आत्मा तुम्हाला पाहिजे. देव बोलतो आणि तुम्ही ऐकणारे पाहिजे. देव बोलतो आणि तुम्ही ऐकणारे पाहिजे. आज देवाला ती पात्र नाहीत मिळत जो देव आज भरण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय काढा कुणीतरी. हा. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांच्या बरोबर भाषण केले. तो कधी जाणार होता? दुसऱ्या दिवशी. पण तो आज समजवते वचनांद्वारे. प्रेज द लॉर्ड. असं ऐका ना, तुम्हाला खरं सांगतो, असं वचन ऐका ना, उद्याच्याला मला देव घ्यायला येणार आहे. आज मी सगळं ऐकणार आहे आणि मी तुम्हाला असं सांगणार नाही इथून पुढं, उद्याच्याला आपल्याला देव घ्यायला येणार आहे आणि आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? ऐकण्यासाठी कंटाळा करू नका. देवाचं वचन काय आहे? ऐकण्यासाठी कंटाळा करू नका. हालेलुया. तुम्ही ऐकाल तर तुम्ही खूप काय बनाल. तुम्ही ऐकाल तर तुम्ही आजारी लोकांना तुम्ही आरोग्य द्याल. हालेलुया. तुम्ही ऐकाल तर तुम्ही कॅन्सरच्या आजारांना तुम्ही बरे कराल. नको तुम्हाला? आमेन. मी घेतो. हालेलुया. तुमच्यातले आमेन म्हणले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हे माझ्यासाठी आहे. परमेश्वर गिफ्ट देते, फ्री देते मला. हालेलुया. स्वर्गातली 2 धारी तलवार तो माझ्या हातामध्ये देते. मी कॅन्सरला पाडणार बनणार. ओ हालेलुया. मी शुगरला पडताना बघणार. आंधळ्यांना माझ्याद्वारे दृष्टी मिळणार. हालेलुया. येशू माझ्याकडनं मोठं काम करून घेणार, कारण माझ्यामध्ये येशू आहे आणि मी येशू मध्ये. हा. पुढं तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. हा. त्यांनी बघा, हालेलुया, त्यांनी मध्यरात्री, म्हणजे कितीचा वेळ होता? मध्यरात्री म्हणजे 12चा वेळ होता. त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत काय देत होता? वचन सांगत होता.
उद्याच्याला त्याला जायचंय म्हणून तो आज लोकांना सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर न कधीही वेळ बघू नका. जेवढं मिळतंय तेवढं घ्या. जेवढं तुम्हाला भरायचं तेवढं तुम्ही भरा. आजपर्यंत कदाचित आपलं पोट भात खाऊन फुगला असेल. हालेलुया. इथून पुढे तुमचं पोट वचनांनी फुगवा. हालेलुया. आणि शैतानांचा विरोध करणारे तुम्ही बना. हालेलुया. इथून आधी तुम्ही अन्न खाऊन तुम्ही जाड झाले होते. इथून पुढे वचन खाऊन तुम्ही जाड बना माझ्यासारखं. हालेलुया. मी वचनांनी जाड आहे, अन्नांनी जाडा नाहीये मी. प्रेज द लॉर्ड. मी वचन खातो म्हणून मी जाड आहे. प्रेज द लॉर्ड. मी आळस कंटाळा करणारा व्यक्ती नाहीये. जर मी अन्न खाऊन जर मी जाड असतो तर मी आळस कंटाळा केला असता. आज रविवारी, आज मी नाही जात. बघू पुढच्या रविवारी वचन सांगतो. काय येते? अन्नाद्वारे आलेला आळस आहे. प्रेज द लॉर्ड. पण जर मी वचन खाऊन जर मी जाड आहे तर ते शरीर माझं कधीही मला साथ देणार नाही असं होणार नाही. हालेलुया. तुला वचन सांगायला जायचंय, सगळ्यात आधी शरीर तयार होईल. का? कारण मी वचन खातो. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? वचन खाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जशी भाकर खाऊन जगता तसा एक विश्वासणारा वचन खाऊन जगतो. नाही समजत मंडळीला. प्रेज द लॉर्ड. पाण्यामधला मासा पाण्यामधनं बाहेर काढल्यावर त्याचं जीवन काय आहे? मरतो, तडपडतो. त्याला काय पाहिजेले? पाणी पाहिजेले. हालेलुया. छोटस जरी पाणी त्याला मिळालं ना तरी तो जगतो. तसंच विश्वासणाऱ्याचं जीवन पाहिजेले. जर मी चर्चला नाही गेलो, जर मी देवाच्या उपस्थितीमध्ये नाही बसलो, जर मी येशूकडे नाही गेलो, येशू संग जर मी नाही बोललो तर मी त्या माशासारखा तडफडून मरून जाईल. हालेलुया. विश्वासणाऱ्याचं जीवन कसं पाहिजेले? क्षणाक्षणामध्ये येशू पाहिजेले, मिनिटामध्ये येशू पाहिजेले, तासामध्ये येशू पाहिजेले. जे जाईल, जिथं जाईल तिथं येशू पाहिजेले. हालेलुया. जे काही खायला घेईल तिथं येशू पाहिजेले. हालेलुया. कुठल्याही गोष्टी करा तिथं येशू पाहिजेले. ते विश्वासणाऱ्याचं खरं जीवन आहे. जसा मासा पाण्याबरोबर जगू शकत नाही तसा विश्वासणारा येशू शिवाय जगू शकणारच नाही. माझं जीवन मी तुम्हाला सांगते. हालेलुया. माझ्या घरच्यांचं पण मी तुम्हाला सांगत नाही. एलीचे मुलं पाप करत होते मंदिराच्या बाहेर. एलीच्या मुलांचा उपयोग देवाने करून घेतला नाही. प्रेज द लॉर्ड. एली देवामध्ये चालला. परमेश्वराने त्याला जिथपर्यंत चालवायचं तिथपर्यंत चालवलं. पण एली नंतरनं एक सेवक होता शमूएल, परमेश्वराने त्याला उभं केलं. एली नंतरनं कोण पाहिजे होतं? त्यांची मुलं पाहिजे होती की नाही? पण त्याची मुलं कुठल्या गोष्टींमध्ये व्यस्त होते? त्याची मुलं मुलींना बघण्यामध्ये व्यस्त होते. कशामध्ये व्यस्त होते? एलीची मुलं मुलींना बघण्यामध्ये व्यस्त होते. आणि छोटासा 16 वर्षाचा मुलगा शमूएल मंदिरामध्ये तो देवासंग बोलण्यामध्ये व्यस्त होता. खऱ्या विश्वासणाऱ्यांची मुलं जर भटकले असतील, देव त्यांना वारंवार बोलत आहे, तर त्यांना खरं सांगतो, जसे एलीच्या मुलांना देवाने नाश केलं तसे एक दिवस येईल त्यांचा पण देव नाश करत. रिअल फॅक्ट आहे. ह्या पुलपीटवरती माझीच मुले येतील, मी असं बोलू शकत नाही. मला माहित नाही ते पुढे जाऊन, पण मी रोज प्रार्थना करतो, जसा माझा उपयोग तुझ्यामध्ये तू करून घेत आहेस तसा माझ्यापेक्षाही मोठा उपयोग माझ्या मुलांचा तू करून घे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? सगळेजण पुढे बघा. हालेलुया. एलीचे मुलं मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आतमध्ये पण, बाहेरच नाही मंदिराच्या आतमध्ये पण त्यांच्या हृदयामध्ये महिलांबद्दल पाप वासना होती. आणि देव सगळ्यात आधी हृदय पारखतो. हालेलुया. त्यांची तळमळ काय होती? माझ्या वडिलांनंतरनं आम्ही याजक पदावर बसल, पण देवबापांनी त्यांची सेवा होऊ दिली नाही. देवाने त्यांचा नाश केला. जो परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतो देव त्यांचा नाश करणार. प्रेज द लॉर्ड. एलीच्या मुलांचा नाश झाला. एलीची पण देवानी सेवा बंद केली.
तुम्ही कधी असं म्हणू समजू नका की तुमच्या नंतरनं तुमचे मुलंच त्या खुर्चीवरती बसतील, तुमचे मुलंच त्या सिंहासनावरती बसतील. जो राजा होता शौल नावाचा, त्याचा गैरसमज होता. त्याला वाटत होतं माझ्या नंतरनं माझा मुलगा ह्या गादीवरती बसल. पण देवाने कुणाला बसवलं? दाविदाला. बसला का नाही दावीद? त्याचा मुलगा बसला का योनाथान? योनाथाननी पण दाविदाला सपोर्ट केला. मी त्या योग्यतेचा नाहीये, माझ्यापेक्षा पण चांगलं देवाला तू समजतोय. जो देवाला समजतो तो ह्या गादीवरती बसणार, जो देवाला ओळखतो तो ह्या पुलपिटीवरती थांबणार, जो देवाला बारकाईने सगळ्या गोष्टींमध्ये धन्यवाद देतो तो इथे येऊन देवाच्या नावाने तू सुवार्ता सांगणार. हालेलुया. जे आज तू करतोय ते प्रत्येक अक्षर स्वर्गामध्ये लिहिण्यात येत आहे. जे तू आधी केलं होतं देवाला ओळखायच्या आधी ते सगळं त्याच्या रक्ताने पुसून गेलेलं आहे. पण इथून पुढं जे तू करणार ते तुला भरून द्यावं लागणार. प्रत्येक शब्दाचा देव न्याय करून घेणार. तुझ्या आई वडिलांना तू उलट बोलतोय, प्रत्येक गोष्टीचा देव तिथं काय करते? लिहून घेते. आई वडिलांना उलट बोलला, लिहून घेते. हालेलुया. देवाच्या आज्ञा आहे, तू जर आई वडिलांचा मान सन्मान करतो तर तू माझा मान सन्मान करशील. जर इथं थांबणाऱ्या व्यक्तीचा, वचन सांगणाऱ्या व्यक्तीचा जर मंडळी आदर करत असेल तर तुम्ही देवाचा आदर कराल. प्रेज द लॉर्ड. अदरवाईज जर तुम्ही वचनांचा आदर करणार नाही तर तुम्ही देवाचा आदर कधीच करणार नाही. पण मी देवाला धन्यवाद देतो तुमच्यासाठी, जे प्रत्येक रविवारी येतात, बसतात, ऐकतात आणि देवाला घेऊन जातात. त्यांच्यासाठी मी देवाकडे जाऊन बोलतो, आनंदाने बोलतो. प्रभू त्या कुटुंबामध्ये असा आशीर्वाद प्रगट कर, त्यांचे येणारे हजारो पिढ्या तुला ओळखतील आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतील. हालेलुया. पण जे ऐकणार नाही, जे झोपणार आहेत, त्यांचं मरण निश्चिंत आहे. बघा पुढं. त्यांनी त्याचं भाषण मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवलं. बरेच काय होते? दिवे होते. दिवे म्हणजे काय? प्रकाश देणारे दिवे. अंधार नव्हता. काय होतं? दिवे होते. हालेलुया. परमेश्वर जर आपल्यामध्ये उतरून आलाय ना तर अंधार सगळ्यात आधी अंधार काढणार आणि प्रकाश आपल्यामध्ये प्रगट करणार. पण लोकांना काय सवय झालेले, नको हा प्रकाश मला सहन होत नाही, मला अंधारामध्येच बसू द्या. प्रॉब्लेम आमचा नाही, वचन सांगणाऱ्यांचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऐकून घेतला नाही तो तुमचा प्रॉब्लेम. बसा तुम्ही अंधारामध्ये, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. भरा अजून दवाखान्यामध्ये पैसे, जावा अजून, डॉक्टर तुम्हाला लुटतात. हालेलुया. ते रक्तस्रावी स्त्री म्हणली असेल, जे माझ्याकडं होतं ते सगळं मी डॉक्टरांना घालवलं. प्रभू येशू, ह्याच्या आधी जर तू भेटला असता ते सगळं माझं वाचलं असतं. समजते तुम्हाला? आज विश्वासणाऱ्यांना येशू भेटलाय तरी पण आज डॉक्टरांचं घर भरत आहे. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर ना ऑफरिंगच्या पेटीमध्ये टाकताना 10 रुपयाची फाटकी नोट हुडकून काढणार. 500ची आली, नको 500ची नको, 500ची लपवणार. देव बघते वरनं, काय करू? देव म्हणतो अरे टाक 500ची नोट, ऑफरिंगच्या कदाचित कुठल्या तरी कामासाठी ती उपयोगाला येणार आहे. नाही नको, 10 रुपयाची नोट आहे ना. मग तो काय करणार? 10 रुपयाची नोट काढणार, जी फाटलेली आहे, जी मळलेली आहे, जी कळकटलेली आहे, ती ऑफरिंगच्या पेटीमध्ये टाकणार. जसं तू दिलेलं आहे तसं तुला मिळणार. प्रेज द लॉर्ड. जर तू चांगलं उत्तम देवासाठी करतोय तर देव तुला उत्तम देणार. पण जर तू हात राखून पेरतोय तर देव तुझ्यासाठी तसंच काम करणार. आज जर तुम्ही चम्मच घेऊन आला असाल तर तुम्ही चम्मच घेऊनच तुम्ही तुमच्या घरामध्ये परत जाल. पण जर तुम्ही आज मोठं हृदय करून आला असताल तर मी खरं सांगतो, आज परमेश्वर तुमच्या घरामध्ये अशी बरकत देव आणील. हालेलुया. तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना पण ते कमी पड. तुझ्या येणाऱ्या हजारो पिढ्या बरकतने आणि आशीर्वादाने भरून जातील. तू तुझ्या फक्त एका पिढीचा विचार करतोय. मी पण तसा होतो. मी फक्त माझ्या ह्या पिढीचा विचार करत होतो, पण देव माझ्या येणाऱ्या हजारो पिढ्यांचा विचार करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजत आहे तुम्हाला मी जे काय बोलतोय? पर्सनली घेऊ नका. हालेलुया. मी मजाक म्हणून हे बोलते.
की 500 रुपयाची कडक नोट देव म्हणतो टाक, पण ती लपवून 10 रुपयाची फाटलेली नोट लोक देवाच्या मंदिरामध्ये घेऊन टाकतात. आणि डॉक्टरांकडे बोलले ना, किती झाले? डॉक्टर म्हणलं ना 1000 रुपये झाले. मग पटकर ना खिशा, त्यावेळेस म्हणतात का फाटकी नोट घेता का डॉक्टर 10 रुपयाची? हालेलुया. डॉक्टर ऐकल? आज आपल्याला परमेश्वर आरोग्य देतो. माझे जर महिन्याला माझे 5000 रुपये दारू पिण्यासाठी जायचे. ऐकताय तुम्ही? आज जर देवाच्या मुळे जर ते पैसे माझे वाचले असतील तर मी का माझ्या देवाच्या कामाला नको लावू? चांगल्या कामासाठी मी का उपयोगात नको आणू? हालेलुया. माझा एक मित्र आहे, मी त्याला म्हंटल चल चर्चला येतो का? नको. का? मी जर चर्चला आलो, सगळे पुढे बघा, मी जर चर्चला आलो तर मग मटका कोण लावणार? ओपनला कोण खेळणार? विश्वासणाऱ्यांसाठी ह्या गोष्टी नाहीयेत. आणि विश्वासणारा आहे तो व्यक्ती, वचनांना ओळखतो ते व्यक्ती, आणि तो काय करतो? त्याच्या घरामध्ये जातून काय म्हणतो? मुलांना प्रेज द लॉर्ड. समोर बघा सगळे मुलांना तो वडील म्हणतो. आज काय निघलं ओपन मध्ये? प्रेज द लॉर्ड. मुलांसमोर जुगार खेळतात ते बाप. त्या वडिलाची लायकी आहे त्या मुलांसमोर? लायकी आहे त्या मुलांची, पप्पांची त्यांच्या? काही वडील तर मुलांना दारू पिऊन संगत घ्यायला बसतात. माझ्या मांडीला मांडी लावून पे बस मस्तपैकी. अरे तू शेर आहेस, एक दिवशी तो बब्बर शेर होऊन तुला फाडल. वडिलांच्या मांडीला मांडी लावून मुलं दारू प्यायला बसतात. हालेलुया. आणि काय अपेक्षा बाळगतात? म्हातारपणी माझा मुलगा मला चांगलं सांभाळणार, सगळ्यात आधी तो तुला तुडावणार, कारण तू त्याला चांगलं जगायला कधी शिकवलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी खरं सांगतो, माझ्या मित्रांमध्ये ह्या गोष्टी घडत आहेत. मला विचारलं ना, तुझे मुलं काय करतात? माझे मुलं शिक्षण करतात. माझा एक मुलगा 11वीला आहे, एक मुलगा 9वीला आहे, मुलगी 8वीला आहे. आणि सगळ्यात आधी ते सोडून दे, माझे मुलं बायबलला ओळखतात. ही माझी मोठी साक्ष आहे. समजते तुम्हाला? माझे मुलं बायबलच्या वचनांना ओळखतात, ही माझी मोठी साक्ष आहे. माझ्या बायकोला विचारा, माझ्या मुलांसमोर मी कधी चुकीचा शब्द कधी बोललोय का? एक शिवी कधी मी चुकीची कधी दिली का माझ्या मुलांसमोर? हालेलुया. माझ्या मुलांसमोर मी कधीच कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत. जर मी चांगल्या गोष्टी करेल तर माझे मुलं पण चांगल्या गोष्टी करणार. आज पूर्ण कुटुंब, आज पूर्ण एक कुटुंब आहे. जेव्हा मी बघल ना तेव्हा त्या मटक्याच्या दुकानामध्ये बसलेलं असतं, जाताना पण तिथं, येताना पण तिथं. देव त्याच्यात नाहीये. देव कशात आहे? देव इमानदारीने कमव, त्याच्यामध्ये देव बरकत देईल, भरभराट देईल, आशीर्वाद देईल. पण जे पैसे पापी आहेत, पापांच्या हातांनी तुझ्या खिशामध्ये आलेले आहेत, त्याच्यामध्ये कधीच बरकत नसणार, कधीच त्याच्यामध्ये यश नसणार. ते येतील तुझ्याकडं, पण ते असा आजार येईल की त्या आजारामध्ये तुला ते द्यावं लागतील. पण इमानदारीने कमवलेला पैसा, परमेश्वर म्हणतो इमानदारीने तू 1 रुपया कमावलाय, त्या 1 रुपयाला पण मी 1 लाखाच्या हिशोबाला बनवल. हालेलुया. तू असा आशीर्वादांना बघशील, कारण तू आरोग्य, तू इमानदारीने पैसे कमावलेले, कधीच तुझ्यावर आजार येणार नाही. आणि सिरियसली हे रिअल फॅक्ट आहे. जर मनुष्य बेईमानदारीने जर पैसे कमवतो तर एक दिवस येतो त्याला ते घालवायला पण लागतात. आणि त्या कुटुंबाला मी कधी पण म्हणलं ना, अरे आज तुम्ही इथंच का? हा, आम्ही बघत बसलोय ओपनला काय येतंय. ओपन
आणि अंधार हे आपल्यासाठी नाहीये, आपल्यासाठी देवाचा प्रकाश आहे. विश्वासणाऱ्यांनी ह्या गोष्टी कधीच करू नका. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? विश्वासणाऱ्यांनी ह्या गोष्टी कधी करू नका. घरामध्ये वातावरण चांगलं ठेवा. घरामध्ये मुलांसमोर कधी शिवीगाळी करू नका, कधी मुलांसमोर भांडणं करू नका. जर आज तुम्ही तुमच्या मुलांसमोर शिवीगाळ करताय, भांडणं देताय, तर तुमचे मुलं पण तेच करणार. घरामध्ये लावलं लिंबूचं झाड आणि त्या लिंबाच्या झाडाला वाट कशीची बघतोय? सीताफळ. आता सीताफळ येईल. त्या लिंबाच्या झाडाला काय येईल? लिंबू येईल. जर तू सीताफळाचं झाड लावलं असतं तर सीताफळ आलं असतं. हालेलुया. तुझ्या मुलांसमोर तू दारू पिऊन घरामध्ये येतो आणि तुझ्या अपेक्षा काय आहे? माझे मुलं माझ्या नजरेमध्ये मोठे ऑफिसर बनतील, मोठे इंजिनियर बनतील, मोठ्या पदावरती बसतील. आधी पहिली तुझी चाल चलवणूक नीट कर. हालेलुया. मग तुझे मुलं सगळ्या गोष्टी तुझ्याद्वारे करतील. अरे तू दारू पितो आणि मुलांकडनं अपेक्षा बाळगतो. आधी तुझ्या मुलांसमोर तू बदल, मग तुझे मुलं चांगल्या पदांना बसतील. हालेलुया. आधी तुम्ही बदला, आधी तुमचं लक्ष बदला, आधी तुझी नजर बदल आणि मग तू दुसऱ्यांकडनं अपेक्षा कर. समजते तुम्हाला? आपल्या मुलांना आधी आपण सवय लावतो आणि नंतर ना आपण पश्चाताप करतो की मी हे काय केलं. मी 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 समजते तुम्हाला? माझ्या मुलांसमोर जर मी एखाद्या परस्त्रीकडे बघितलं आणि माझ्या मनामध्ये मी वाईट बोललो आणि माझी मुलं ते बघत आहेत, तुम्हाला वाटतंय माझी मुलं हे करणार नाही? 100% करणार. माझ्या वडिलांनी केले तर मी का करू नको? पण जर माझा वडील प्रत्येक स्त्रीला बहीण मानतो, आई समान बघतो, तर खरं सांगतो जसा त्याचा वडील करणार तसेच त्याचे मुलं पण करणार. हालेलुया. जे तू पेरलेलं आहे तेच तुला कापणीसाठी मिळणार. तू काटे पेरले तर तू काट्यांनाच तू कापणार. जर तू धान्य पेरले तर तू धान्यालाच कापणार. हालेलुया. शिवानी पुढचं वाच. हा हा. युतुक बाजूच्याला म्हणा. युतुक फक्त 5 मिनिटं द्या. युतुक नावाचा एक मनुष्य आहे. हा हा. कशाने गुंगला होता? आपल्या चर्चमध्ये कोणी झोपू नका आता. इथून पुढं काय आहे बघा. जो झोपतो त्याच्यासाठी काय होणार आहे? हा, झोपेने गुंगला होता. पुढं पौल भाषण केलं, वचन सांगितले, पण एकही वचन त्याने ऐकलं नाही. जो ऐकतो त्याला मृत्यू नाही, पण जो ऐकणार नाही त्याच्यावर 100% मृत्यू आहे. हा, पुढं शिवानी. कितव्या मजल्यावरून? 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि तो मेलेला हाती लागला. जे झोपणार ते शैतानाच्या हाती मेलेले असे लागणार. प्रेज द लॉर्ड. आज मंडळींनी ठरवलं पाहिजे, युतुक सारखं झोपणारा बनू का पौलुस सारखं वचन सांगणारा बनू? हालेलुया. जर मी वचन सांगतोय तर मी झोपलेल्या विश्वासांना पण जाग करणार. हालेलुया. जर मी झोपतोय तर मग मी मारणार. मी जर ऐकले, कारण देवाचं वचन म्हणतंय ज्याला ऐकण्याचे कान आहेत तो जो ऐकणार तो तसंच करणार. मोशे म्हटला कोकरे कापा, बलिदान करा आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर तुम्ही असं लावा ती मरी बघल आणि तिथनं ती पास होईल. आणि ज्यावेळेस ती बघल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये शिरणार नाही. ती काय होईल? पास करून निघून जाईल. ऐकलं नाही काही लोकांनी. काय जो मोशे सांगताना लोक कदाचित झोपले असतील. समजते? जे झोपले होते त्यांना कळलंच नाही काय करायचंय. पण जे जागे होते, जे ऐकत होते, जे देवाकडे त्यांचं लक्ष होतं, हा हे माझ्यासाठीच आहे, जर मी हे केलं तर माझ्या कुटुंबाचा बचाव नक्की आहे.
ज्यांनी ऐकलं, त्यांनी केलं, ते वाचले आणि त्यांनी कानानं बघितलं. समजते तुम्हाला? ज्यांनी ऐकलं ते वाचले, त्यांनी कानानं बघितलं, पण ज्यांनी ऐकलं नाही ते पडले, त्यांनी नरक बघितलं. प्रेज द लॉर्ड. झोपणारे नरक बघतील. दिवस आणि रात्र झोपणारे. रात्रीचं झोपा, पण रात्रीचं पण झोपून दिवसभर झोपताय तर नरक बघणार. हॅलो, प्रेज द लॉर्ड. समजते? आपण हद्दीमध्ये सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण हे शरीर परमेश्वराची देण आहे. समजते? हे शरीर तुमचं नाहीये, ह्या शरीरावर हक्क परमेश्वराचा आहे. तू छोटस गोंधलं तरी त्याचा तुला बदला परमेश्वर घेणार आहे. पण तू आधी गोंधलय, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, तू वाचलाय. पण जर तू आता गोंधलय, देवाला ओळखून जर तू गोंधतोय तुझ्या हातापायावरती, तर तू आणि परमेश्वर त्याच्यामध्ये कोण नाही तिसरा. तर ह्याच्यानंतर ना आधी गोंधलय तर सोडून द्या. मी पण गोंधलय, मला माहित नव्हतं, पण इथून पुढे मी त्या गोष्टी करणार नाही. का? कारण हे शरीर माझ्या देवाचे. हालेलुया. तुम्ही जर ऐकताय तर तुम्ही करणारे बनाल, आणि जर तुम्ही झोपताय तर तुम्ही नरकाला बघाल. जर आज स्वर्ग पाहिजे असेल तर तुम्ही चर्चमध्ये येऊन प्रत्येक रविवारी बसा आणि तुम्ही देवाला ऐका, देव काय बोलते, देव काय सांगते, देवाची काय इच्छा आहे, देव कुठल्या गोष्टींनी मला बोलते. मला ऐकणारे, मला समजणारी बुद्धी दे, ऐकणारे मला कान दे प्रभूजी. जे तुझा सेवक सांगतो ते आम्हाला ते करणारं बनव आमच्या जीवनामध्ये. खूप दिवस आम्ही व्यस्त घालवले, खूप रात्रंदिवस आमचे वाया गेलेले, पण इथून पुढे रात्र आणि दिवस एक करून तुझ्या उपस्थितीमध्ये जाऊन आम्हाला बसणारं बनव. मी असं म्हणत नाही तुमचे काम धंदे सोडून देवाची सेवा करा. तुमचे काम धंदे करून तुम्ही देवाची सेवा करा. मी करतोय. सकाळी 7:45 मी माझं घर सोडतोय आणि संध्याकाळी मी 8 वाजता घरी येऊन मी देवाचं काम करतोय. मी करतोय तर तुम्ही पण करणारे बना. फुकटचं कधी खाऊ नका. कोणतरी देईल आणि मला मिळेल, नको. हालेलुया. पौलुस म्हणतो, मी माझ्या कष्टाची भाकर खाल्ली. तुमच्यामध्ये कुणी आहे का उठून बोलू शकतो, मी पौलुसला सांभाळलं. हालेलुया. माझं लक्ष मंडळीच्या पैशांवर नाहीये, माझं लक्ष मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे, की तो कधी बदलल आणि कधी देवाला स्वीकारल. खरा विश्वास, माझी तळमळ काय आहे माहितीये? माझी तळमळ आहे की तुम्ही कधी खऱ्या मनाने देवाला अर्पण स्वतःला करताय. माझी ती तळमळ आहे. माझी तळमळ नाहीये तुम्ही इथे येताय मी तुम्हाला त्रास देईल, तुम्ही ऐकाल नाही. तुम्हाला जर वचनांद्वारे त्रास होत आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला देव बदलते, ह्याचा अर्थ देव तुम्हाला नवीन बनवते, ह्याचा अर्थ देवाला तुमच्यातून काम करायचंय. हालेलुया. तुझा आधी तुझ्या घरचा वॉचमॅन कसा होता? कसा होता तुमच्या घराचा वॉचमॅन आधीचा? कमजोर. हालेलुया. आता समजा एखादा व्यक्ती लय श्रीमंत आहे, त्याच्याकडे लय पैसे आहेत, करोडपती आहे, सगळं त्याच्याकडे सगळं आहे, चांगलं आहे, पण त्याच्या घरचा वॉचमॅन आहे ना एकदम दुर्बळ आहे, त्याला काठी सुद्धा हातात घेता येत नाही. ते वॉचमॅन ठेवल त्याला? त्याच्यासाठी कसा वॉचमॅन पाहिजे? तंदुरुस्त. हालेलुया. तब्येतवाला, चांगला, दुष्टपुष्ट, 4 जणांना एकटा मारल, एकटा भारी पडल, असा कोण पाहिजे? वॉचमॅन पाहिजे त्याला. हालेलुया. तुम्हाला पूर्वी कुणी तुमच्यावर कुणी काय केलं तर पटकन तुम्हाला त्याची बाधा व्हायची का नाही? पण आता होणार नाही. का? कारण देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, भजन संहिता 121:4 मध्ये, इस्रायलचा देव कधी झोपत नाही आणि तो कधी डुलकी. आपण काढू भजन संहिता 121. सगळ्यांनी पुढे बघा. भजन संहिता 101. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. कुणाच्या रक्षकाला? जे इथे येऊन बसतात, ऐकतात, त्याच्या देवाला कधी झोप लागत नाही. पुढं, डुलकीही घेत नाही. किती तुमच्यावर प्रेम करतो.
तुम्ही चांगले झोपावे, तुम्ही 8 तासाची झोप घ्यावी म्हणून तो डुलकीही घेत नाही. त्याला माहित आहे जर तो झोपला तर तुमच्यावर लगेच शस्त्र चालतील. म्हणून तो परमेश्वर काय म्हणतो, मी तुमचा देव झोपतही नाही आणि तो डुलकीही घेत नाही. हालेलुया. आपण काढू गणना याकोबावर म्हणजे इस्रायलावर काहीही तंत्रमंत्र चालणार नाही. पुढं काही चेटूक चालायचे नाही. आमेन. म्हणून 121:3-4 मध्ये काय म्हणतो दावीद, इस्रायलचा देव कधी झोपत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. तुमच्यावर कुठली करणी धरणी चालणार नाही, तुमच्यावर कुठला श्राप चालणार नाही. हालेलुया. तुमच्या बसले आलेले पूर्वजांपासून आलेले ते श्राप येशूच्या नावामध्ये ते नाहीसे होतील. तुमच्या मुलांना परमेश्वर आरोग्याने भरल, तुमच्या मुलांना देव सामर्थ्याने भरल. हालेलुया. एक पत्र शेवटचं काढू. 1 पेत्र 5, पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7वं वचन. त्याच्यावर तुम्ही काय करा, सगळ्या चिंता. आज काय करतात लोक, चिंता घेऊन ठेवलेले आहेत. नको आमच्याकडे शोभतात, ह्या आमच्याकडे सजलेल्या आहेत, त्या आमच्याकडे चमकतात त्या. आम्ही काय करणार, आम्ही सोडणार नाही, आमच्याकडेच राहू द्या. असं लोकांचं विचारधारा आहे. पण खरं विश्वासणाऱ्यांनी काय केलं पाहिजे, देवाच्या मंदिरामध्ये येऊन देवाचं वचन ऐकून त्या वचनाद्वारे त्यांनी केलं पाहिजे. तर त्यांचं प्रतिफळ खूप मोठं आहे, तर त्यांचं प्रतिफळ खूप, नाहीतर त्यांचं प्रतिफळ खूप छोटं आहे. हालेलुया. तू मागितलं एक पण तुला मिळणार नाही का. वचनांच्या वेळेस तू झोपला होता, तुझे कान बंद होते, आणि जो झोपतो त्याचे कान बंद असतात, पण तो जागा आहे, त्याचे कान उघडे असतात. तो ऐकतो आणि त्या पद्धतीने करतो. हालेलुया. जो ऐकत नाही, तो करत नाही, परमेश्वराच्या नजरेमध्ये तो पडलेला आहे आणि शैतानाने त्याला नरकाचा दरवाजा दाखवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणते पेत्र, सगळे भार तुम्ही परमेश्वराकडे सोपवा. का म्हणतो तो सोपवा, कारण तो स्वतः कर्जामध्ये होता, तो स्वतः त्रसलेला होता, त्याच्यावर खूप मोठा कर होता. पण येशूला भेटल्यानंतर येशू म्हणतो, ह्याच्या पुढे तू मासे धरणारा नाही, ह्याच्या पुढे तू माणसांना धरणारा बनशील. म्हणून तो म्हणते, मी चिंतेमध्ये होतो, मी संकटामध्ये होतो, येशूने माझा हात धरला आणि मला सगळ्या चिंतेतून काढलं आणि माझ्या सगळ्या चिंता मी त्याच्या हातामध्ये सोपवल्या. म्हणून तो आज मंडळीला काहीतरी लिहिते की तुमच्या सगळ्या चिंता तुम्ही जिवंत देवाच्या हातामध्ये सोपवा. त्याला तुमची काळजी आहे. पुढे काय आहे, तो तुमची काय घेतो. जशी एक आई आपल्या मुलाची काळजी घेते, तशीच देव तुमची. आता इथं आपलं लहान मुलगा आहे, हे कुटुंबाने त्याला आणलंय, ते सहज त्याला बाहेर जा म्हणतील का, ते सोडून देतील का, काय करतोय करू दे, काही घे नाही सोडणार का. ते त्यांना त्या मुलाची काय आहे, काळजी. प्रेज द लॉर्ड. आता आमचं कुणाल, तो कुठं बाहेर गेला तर आम्ही पळत जाऊ का त्याच्या माग, कारण तो आता मोठा झालाय. प्रेज द लॉर्ड. तू कसा झालाय, मोठा झालाय. पण पूर्वी किरण सारखी त्याच्या माग असायची, तू काही ना काहीतरी करायचा. गौरवच तर सांगूच नका. पण आता आहेत का आम्ही त्यांच्या माग, मोठे झाले. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत परमेश्वर तुला वचनांमध्ये मोठं करणार नाही, तोपर्यंत तो देव तुला हातावरती धरून चालवणार. प्रेज द लॉर्ड. तो तुमचा परमेश्वर लहान मुलांसारखी तुमची काळजी करतो. सगळ्या चिंता तुमच्या घरातल्या भांडणांच्या असतील, वादविवादांच्या असतील,
घरामध्ये शैतानाने सगळं तहेस नहेस केले, बिघडवलंय, ते सगळं त्याच्या हातामध्ये सोपवा आणि त्याला म्हणा, प्रभू माझ्या घरातलं चित्र बदल येशूच्या नावाने. बदल माझ्या घरातल्या माझ्या मुलांना, बदल माझ्या पूर्ण कुटुंबाला. तुमचे इथून पुढचे आधीचे शब्द नकारात्मक होते, हालेलुया, पण इथून पुढचे शब्द तुमचे कुठले पाहिजे, हालेलुया, होकारात्मक चांगले शब्द तुमच्या मुखात पाहिजे. विश्वासणाऱ्यांच्या मुखामध्ये जीवनाचं आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. जे तू तुझ्या घरामध्ये बोलणार त्याच गोष्टी तुझ्या घरामध्ये घडणार. मग इथून पुढे तुम्ही काय बोललं पाहिजे, माझ्या घरामध्ये आशीर्वाद आहे, आशीर्वादच येणार. माझ्या घरामध्ये बरकत आहे, बरकतच येणार. जर तुझ्या घरामध्ये येऊन म्हणतो आज ओपनला काय लागलं, तर तुझ्या घरामध्ये शैतानच नाचणार. हालेलुया, समजते? काय म्हणतात ते, काय म्हणतात, सोरट निघतं त्याला काय म्हणतात, नंबरला जुगार पण म्हणतो, लॉटरी. आज कुठला नंबर लागला. आपल्याला विश्वासणाऱ्यांना ह्या गोष्टी करायच्या नाही. परमेश्वर कोण आहे तुम्हाला माहिती आहे? परमेश्वर तो आहे की कुणाचा 1 रुपयाही एक्स्ट्रा घेऊ नको, व्याजाने सुद्धा घेऊ नको. जर तू व्याजाने ही पैसे घेशील तर तू पाप करतो. परमेश्वर तो आहे. आज 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 मामी, आज खूप लोक देवाकडे काय येत नाहीयेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही व्याजाने पैसे देतो ना लोकांना, तर मग आम्ही त्यांच्याकडनं परत घेऊ शकणार नाही. मग ते काय करतात, 4 पैशांसाठी आज देवाला ते लांब ठेवतात आणि स्वतः घाणीमध्ये उतरायला तयार आहेत. पण शेवटचं त्यांचं खूप भयंकर दिवस येणार आहेत. जे आज ऐकत नाहीत, देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसत नाहीत, त्यांच्यासाठी शेवटचे दिवस खूप कठीण आहेत. जर तुम्हाला शेवटचे दिवस बघायचेच आहेत, योहन्नाला परमेश्वरांनी 2000 वर्षांपूर्वी येणारे ह्यो जो काळ आहे आपला, ही जी सदी आहे आपली, त्या काळामध्ये त्याला दाखवली की काय होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. ते बघून रडतो की इतके कठीण दिवस येणार आहेत. म्हणून मी म्हणतो, तुम्ही जर विश्वासामध्ये आणि प्रार्थनेमध्ये जर तुम्ही ताकदवर असाल ना, तर एकही व्याधी तुमच्या तंबूजवळ येणार नाही. कारण भजन संहिता 91 देवाने तुमच्यासाठी कोरलेले. शेवटचा आपण भजन संहिता 91 वाचू आणि आपण बंद करू. शेवटचं, प्रेज द लॉर्ड. सर्व समर्थांच्या पंखाखाली आश्रय, जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारदेच्या पाशापासून, घातक बरीपासून तुझा बचाव करीन. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल आणि कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दूरजनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे मी म्हणून तू परस्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या घराजवळ येणार नाही. हालेलुया. कारण तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना
आज्ञा देईन. तुझ्या पायांना धोंड्यांची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर त्यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करीन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकटाच्या समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. तुमच्या घरासमोर कुठला आजार येणार नाही. देव तुमचं रक्षण करेल. जशी एक कोंबडी माहिती रे, वरतून घर चालल्यावर कोंबडी काय करते, त्याच्या पिल्लांना पंखाखाली घेते ना, तसं संकट आल्यावरती देव तुम्हाला त्याच्या पंखाखाली घेईल. हालेलुया. तुमच्या मुलांना जिकडे जातील तिकडे देव तुमच्या मुलांना सांभाळेल. कोणालाही कुठल्या गोष्टींची हानी आणि बाधा होणार नाही. ज्या कामात तुमचे मुलं आणि तुम्ही हात घालाल ते काम देव तुमच्यासाठी यशस्वी करेल. हालेलुया. जर तुम्हाला येणाऱ्या दिवसांचे जर तुम्हाला वाईट दिवस जर तुम्हाला कोणाला बघायचे असतील तर प्रगटीकरणाचं पुस्तक तुम्ही वाचा. योहन्नाला देवाने जसं सांगितलं तसं त्यांनी लिहिलेलं आहे आणि जे लिहिलेलं आहे त्याच्यातला प्रत्येक अक्षर देव परमेश्वर या धर्तीवरती पूर्ण करणार आहे. पण खरं सांगू मी तुम्हाला, शेवट विश्वासणाऱ्यांसाठी नरक नाहीये. विश्वासणाऱ्यांसाठी त्यांच्या घरामध्ये स्वर्ग देव तयार करणार आहे. आमेन, आमेन. मोठ्याने म्हणा आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये अंधार नसणारे स्वर्ग देव उतरवून आणणारे. तुम्ही देवाच्या इच्छेद्वारे चालताय तर देव तुम्हाला बदलणार आहे. तुमच्याद्वारे देव अद्भुत काम करणार आहे. जे तुमच्यावर आज हसतात चर्चला येताना ते उद्याच्याला रडणार आहेत. ह्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. ह्यांचं ऐकलं असतं तर मला आज देव मिळाला असता. ह्यांचं ऐकलं असतं, हालेलुया, मी स्वर्गाला बघितलं असतं. शेवटला ते रडणार आहेत आणि तुमच्या समोर ते पडणार आहेत. तुम्ही घाबरू नका. देव तुमच्यासाठी सगळं चांगलं करणार आहे. हालेलुया. आमेन. आपण डोळे झाकू आणि देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ. परमपवित्र परमेश्वर, आम्ही खूप काही वेस्ट घालवलं. आमचे दिवस खूप वेस्ट गेलेले आहेत प्रभूजी. आता आम्ही तुला ओळखत आहोत. आता आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहोत. आता आम्हाला आमच्या तारणाचा मार्ग तू दाखवलेला आहे. आता आम्ही आमची ओळख आमच्या सोबत तू केलेली आहे. आता आम्ही स्वतःला ओळखत आहोत माझ्या देवा की आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत आणि आम्ही कुठले आहोत. आमचं खरं घर कोणतं आहे, आम्हाला कोण चालवत आहे, कोण आम्हाला चालवण्याची ताकद ठेवत आहे, तो देव आज आम्ही ओळखत आहोत. आम्ही माझ्या देवा ह्याच्या आधी आम्ही संकटांना बघितलं, आम्ही दुःखांना बघितलं, आम्ही त्रासांना बघितलं, आम्ही वाईट गोष्टींना बघितलं. पण इथून पुढे जर आम्ही तुला ओळखत आहोत, जर आम्ही तुला ओळखून चालत आहोत, तर इथून पुढे आम्हाला चांगले दिवस दिसणार आहेत. इथून पुढे आम्ही चांगल्या दिवसांना बघणार आहोत. इथून पुढे आम्ही अद्भुत कामांना बघणार आहोत. आमच्या घरामध्ये आम्ही स्वर्गाला उतरताना आम्ही बघणार आहोत येशूच्या नावाने. इथून पुढे आमच्या कुटुंबामधले आजारामध्ये नसतील. इथून पहिलं आम्ही खूप काही गमावलं, पण इथून पुढं आम्ही काहीही गमावणार नाही. देव परमेश्वर मला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताकद आणि बळ देणार आहे, जे भजन संहिता 91 मध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वर आज आमच्याशी बोललेला आहे. आज आमची त्यांनी भेट घेतलेली आहे. तो स्वतः म्हणत आहे,
स्तोत्र संहिता 121:3-4 मध्ये तो कधी झोपतही नाही आणि तो कधी डुलकीही घेत नाही. माझ्या देवानी मला चांगला आराम मिळण्यासाठी तो स्वतः मला बघतो आणि मला सांभाळतो. हालेलुया. आज मला समजलेलं आहे, जर माझा देव जिवंत आहे तर माझ्या घरापाशी कुठली व्याधी येणार नाही, माझ्या घरामध्ये कुठला नाश होणार नाही, शैतान शिरणार नाही. का? कारण त्या काळामध्ये एक छोट्या कोकऱ्याचं रक्त घराच्या समोर लावायचे, तिथनं शैतान निघून जायचा. आज माझ्या घरामध्ये प्रभू येशूचं रक्त उतरून आलेलं आहे. माझ्या घराच्या कळपट्टीला येशूचं रक्त लागलेलं आहे. आज देव आमच्या कुटुंबामध्ये किती अद्भुत काम करल. स्वतः परस्पर परमेश्वराचं रक्त माझ्या कुटुंबामध्ये उतरून आलेलं आहे. माझ्या घरामध्ये सगळे दिवस चांगले होत आहेत. वाईट दिवस देव माझ्यातले काढून टाकत आहे. भटकलेले लोक परमेश्वर माझ्या संग पुन्हा जोडत आहे. मी स्वतःला पडताना बघितलं, पण परमेश्वर योग्य वेळी माझ्याकडे आला आणि त्यांनी मला उचलून धरलं आणि मला चालण्याची ताकद दिली. जसं शिमशोननी परमेश्वराला जाऊन म्हणतो, एकदा मला संधी दे, देवाने पुन्हा त्याच्यावर अभिषेक वर्षाव केला आणि त्याला पुन्हा देवाने संधी दिली. दावीद महाराज पडला, देवाने पुन्हा त्याला एक संधी दिली. माफी मागितल्यानंतर योना चुकला, परमेश्वराकडे गेला आणि माशीच्या पोटामधनं म्हणतो, एक संधी पुन्हा दे. आज आम्हा मंडळीला एक संधी मिळालेली आहे. जो आत्मेने धन्य, जो आत्मेने दिन तो धन्य आहे. तो स्वर्गाला बघणार आहे. डॉक्टर काय बोलतो बघू नका. डॉक्टर तुमच्या पैशांकडे बघत आहे, पण येशू काय बोलतो ते बघा. तो तुमच्या सार्वकालिक जीवनाकडे बघत आहे की ते तुला मिळावं. मी प्रार्थना करतो, जे आज येऊ शकले नाही ते पुढच्या रविवारी या आणि मिळवा. कारण देवाचं खरं तारण इथून आहे. देव तुम्हाला खरं इथून बघत आहे. खूप तुम्ही व्यस्त घालवले घरात बसून दिवस, पण देवाची इच्छा ती नाहीये की आता तुम्ही घरात बसून राहावे. आता देवाची इच्छा आहे की तू मंदिरामध्ये जाऊन आभार प्रदर्शन करून त्याला धन्यवाद देणारे तू दिवस आणावे. रिखालाबा रबा बाबा सांदेले रिखोलबो लबोनिया नामा रबा बाबा सेखेरारा. येशू आरोग्य देत आहे कोणाला तरी. हालेलुया. देव परमेश्वर कोणाला तरी चालवत आहे. त्याचा हात कुणावर तरी उतरून येत आहे. तो अभिषेकाने प्रत्येकाला देव भरत आहे. अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो, धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ, वेळेचा सर्व ताबा मी तुझ्या पवित्र हातामध्ये स्वाधीन करतो. जीवन परिवर्तन चर्च मधली मंडळी इथून पुढे सगळ्या चांगल्या दिवसांना बघल अशी मी घोषणा करतो. धन्यवाद देतो, अंतःकरणापासून आभार मानतो. येशूच्या महान नावात मागतो म्हणून तो ऐक देवा. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटांपासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व वेळ काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आज सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन.